अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी येथे सकाळी 5 वाजताच्या सुमारास गावात अस्वल शिरल्यानं एकच खळबळ उडाली आणि नागरिकांची पळापळ झाली आहे। धामणगाव गढी हे गाव मेळघाटच्या पायथ्याशी असून आजूबाजूंनी मोठा घनदाट जंगल आहे। या जंगलामध्ये प्राण्यांचं वास्तव्य नेहमी असतं, परंतु आता जंगली प्राणी गावात शिरत असल्याने गावातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शेतकरी, शेतमजूर हे सुद्धा भीतीखाली वावरत असल्याचं दिसून येत आहे। पहाटेच्या सुमारास गावातील नागरिकांना अस्वल दिसल्यानं ती गोष्ट वाऱ्यासारखी गावात पसरली व नागरिकांची अस्वल पाहण्याकरता गर्दी जमायला सुरुवात झाली। ती अस्वल फाटकरपुरा येथून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत जात असतानाचे गावातीलच डॉक्टर पांडे यांच्या घरी लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून येत आहे। आता जंगली प्राणी गावात शिरलं म्हणजे पुढे काय होईल याची सर्वांना भीती आहे। धामणगाव गढी येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश फाटकर यांनी वनपरिक्षेत्र कार्यालय परतवाडा IFS अधिकारी प्रांजल चोपडे यांना निवेदन देऊन त्या वनप्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केली। त्यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तात्काळ वन विभागाची टीम धामणगाव गढी येथे पाठवली। या गावातील नागरिकांना वनप्राण्यांपासून सावधान राहण्यास सांगितलं। गरज पडल्यास आपण त्या अस्वलीचे रेस्क्यू सुद्धा करू असे आश्वासन त्यांनी दिले। सकाळी 5च्या सुमारास गावातील नागरिक मॉर्निंग वॉक करिता मोठ्या प्रमाणात आपल्या घरातून बाहेर पडतात, परंतु गावात वनप्राण्यांचा वावर असल्याने आपण सकाळी लवकर घरातून निघणं टाळावं। जायचं असल्यास टीम करून जावं। एका व्यक्तीने घरातून पडू नये, जेणेकरून आपल्या जीवितास धोका निर्माण होणार नाही असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलाय। विजय काकडे, RCN न्यूज, अचलपूर, परतवाडा।